तुमच्या घरी झाली होतं का? संबंधिताचं येणं माझ्या घरीदारी होतं सर. त्यांनी असं दाखवलं की आम्ही दोघं जण खूप जिगरी मैत्र आहोत आणि त्यांनी बड्डेला आणि असे भेटायला आले तर लोक गुलदस्ते देतात, पण त्यांनी माझ्या मुलाला काट्याचं झाड दिलं. फुलासोबत आहे म्हणून त्याला काटा काढायचा होता म्हणून काट्याचं झाड दिलं आणि माझ्या मुलाचा कोणतं काट्याचं झाड आहे? हे गुलाबाचं फुलाचं झाड आहे काट्याचं. तो म्हणला होता काट्याचं झाड जर हिरवं राहील तोपर्यंत आपलं प्रेम राहील आणि जे असंच वाळून गेलं तेव्हा आपलं प्रेम संपलं. त्याला प्रेम संपायचं होतं, दोस्ताना संपायचा होता म्हणून माझ्या मुलाला त्यांनी काट्याचं झाड दिलं आणि माझ्या मुलाचा काटा काढला. साहेब त्याला कडक शिक्षा द्या साहेब. त्याने इतका अट्टल गुन्हेगार आहे की त्यानं असा दुसऱ्यांसोबत गुन्हा कधीच केला नाही पाहिजे. त्याने याच्या अगोदर पण खूप गुन्हे केले, पण आता हा गुन्हा त्याचा शेवटचा राहिला पाहिजे असं माझ्या लेकराला न्याय द्या तुम्ही. हे जे झाड आहे हे झाड केव्हा दिलं होतं आणि कशासाठी दिलं होतं? ते जेव्हा त्यांनी बड्डे होता ना सक्षमचा तेव्हा दिलं होतं. फुल लोक फुल दस्ते देतात आणि हे त्यांनी काट्याचं झाड दिलं होतं, पण आम्हाला त्याचा मतलब समजला नाही काट्याचं झाड का दिलं. पण त्यानं त्याच्या बहिणीला सांगितलं की त्याचा मला काटा काढायचा होता म्हणून मी त्याला काट्याचं झाड दिलं. नव्हता म्हणे. त्यांना 1.5 महिना झाले लग्नाची तयारी करत होते ते. तर 1.5 महिना झाला त्यानं सगळं काही, त्याला नशा करायत नव्हता, काहीच नाही. त्याचं शरीर इतकं मजबूत होतं सर, खूप मजबूत. 10 माणसाला तो एकटा पण आवरत नव्हता, इतकं शरीर सुदृढ होतं त्याचं. कोणतेच व्यसन नव्हतं, काहीच नव्हतं. सुशिक्षित पोरग, BSc ला असणारं लेकरू कसं असेल सर तुम्ही सांगा मला. तो काय यांनी कट रचला की याला कसं काढायचं बाहेर. मग तो वरी होता, वरी नव्हता, याच्या पप्पाला बोलले आणि नेलं त्याला. हे कट झाला. तर सक्षमच्या कुटुंबातील इतरही लोक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. सक्षमचे वडील जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. काय सांगणार एकूण सक्षम आणि सक्षमची ही घटना घडली, कोणत्या पद्धतीने ही घटना घडली, सुरुवातीच्या कालावधीमध्ये लोक कसे आले, मुलीची कशी ओळख झाली, काय सांगणार? 3 वर्ष झालं तिची ओळख झाली म्हणून त्याच्या संग. त्या दोघांचं मित्र होते ती. त्याचा चांगल दोस्ताना होता पुरा. आणि 4 वाजता त्यानं आंघोळ करून गेला घरून. 4 वाजता आंघोळ करून गेल्याच्या बाद हिचा भाऊ आला. हिचा भाऊ आला, वरी मला बोलला. मी त्याला घरामध्ये बसिलो, खुर्चीवर बसिलो. म्हणलो काय झालं रे? तर सक्षमला बोलायचं आहे म्हणला. मग सक्षमला बोलायचं आहे म्हणल्याच्या बाद वरी 2 जण आले होते, खाली 4 जण होते. मग हे इथून गेल्याबरोबर आहे की नाही संगमंग बसले ती. हे 6 जण होते तिथं. कुठं बसले? सक्षमला घेऊन गेल्यानंतर कुठं बसले होते? त्या पहिलवानच्या हॉटेलपाशी. पहिलवानच्या हॉटेलपाशी बसले होते चाय पियायला. तिथं त्याला चाय सिगरेट प्यायची आदत होती त्याला, तर ते तिथं बसले होते. तिथं बसल्याच्या बाद नंतर मग शिवमाला लहान पोरग हे मी फोन लावलो आणि फोन लावून बोलला मला फोनवरती. त्यानं विचारला भाऊ कुठं आहे म्हणून. यानं गेला तिथं. बघल्याच्या बाद 10-15 मिनिटांमध्ये ते रिपोर्ट झाली एकदम. असं झालं. ज्या दिवशी ही घटना घडली, मी सक्षमची आई आहे बाजूला, मी त्यांच्याकडे येतो. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस शेवटचं बोलणं सक्षमची कधी झालं तुमचं? त्यांनी मला 1 वाजता कॉल केला होता. त्याचा बड्डे होता 1 तारखेला उद्याला. मम्मी मला गाडी घ्यायची. म्हणजे बाळा आपण 2-3 दिवसानंतर ठरवू. ठीक आहे मम्मी म्हणला. तेवढंच बोलला ते माझ्याशी. नंतरून माझं त्याचं नाही बोलणं झालं. मी बाहेर जॉब करते. जेव्हा मला कॉल आला का सक्षमची भांडणं झालीत तेव्हा मी ॲटोमध्ये येत होते. नंतरून बघितलं तर नंतरून त्याचे मित्र, आईचे भाऊ त्याचे मित्र आहेत. त्याला नशेची बिलकुल आदत नव्हती. त्याला चहा प्यायला म्हणून नेले आणि चहामध्ये खूप साऱ्या नशेच्या गोळ्या टाकली त्याला आणि चिल्लम आहे हे ओढल्यावर काय होत नाही, चांगलं वाटते असं म्हणून त्याला ओढायला लावलं आणि लगेच त्याच्या मोठ्या भावाला आणि बापाला फोन लावला. काही त्याने इथंच आहेत. ॲटोमध्ये त्याला एकानं दाबून धरलं आणि त्यांनी येऊन माझ्या लेकराला गोळ्या झाडल्या. साहेब तुम्हाला विनंती करते, माझ्या लेकराला न्याय द्या. माझ्या लेकरानं काहीच गुन्हा केला नव्हता, फक्त त्यानं प्रेम केला होता आणि तो जयभीमचा आहे. आमच्या सोबत त्यानं करू शकत नाही म्हणून माझ्या लेकरावर गोळ्या झाडल्या आणि माझ्या लेकराची हत्या केली. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांची बेल नाही झाली पाहिजे आणि इतर माझ्या लेकरासोबत जे घडलं ते कुठंही नाही घडलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही मोठे अधिकारी जे बी आहेत त्यांनी लहान लेकरांचा आणि मुलींचा आणि मुलांचा विचार करा आणि हे गुन्हा इथं ज्या आई सोबत घडला ते माझ्यासारखी निर्दय आई नंतर कोणालाच नाही भेटली पाहिजे. ज्या पद्धतीची ही घटना घडलेली आहे
कारण सगळ्यांचे जे या ठिकाणी जे संयमाचा बांध आहे हा तुटताना दिसतोय. सक्षमचं ज्या मुलीवर प्रेम होतं ती मुलगी म्हणजे आंचल ही सोबत आहे. आपण आंचलकडे जाऊयात. आंचल, काय सांगणार? तू या बाजूला आहे थोडस. काय सांगणार, तुझी आणि सक्षमची कशी ओळख झाली? कशी ओळख झाली? तो माझ्या गल्लीत आला होता तेव्हापासून ओळख झाली आमची. तुम्ही गेल्या किती वर्षापासून संपर्कात होते? 3 वर्षापासून होतो. 3 वर्षापासून संपर्कात होते. पण हे सगळं घडलं ते कशावरून घडलं असं वाटतंय तुला? तर जय भीमाला असल्यामुळे माझ्या घरच्यांचा विरोध होता आमच्या लग्नाला. घरच्यांचं काय म्हणणं होतं या संदर्भात? सक्षम संदर्भात काय म्हणले होते तुला घरचे? सक्षमला सोडून तू दुसरं कोणाही सोबत म्हण, तुझं लग्न लावून देऊ, कारण तो जय भीमवाला आहे. आणि त्यानंतर एके दिवशी त्यांनी सक्षमला स्वतः बोलले होते, तुला जर माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर तुला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. आणि तो माझ्यासाठी तयारही झालता. हं. घरच्यांनी त्याला गोड बोलून त्यानंतर आता ही त्याच्यासोबत असं केलं. तर या अगोदर ज्यावेळेस भेट झाली त्यानं तयारही झाला होता, मग त्यावेळेस त्याच्यानंतरचे तुझ्या कुटुंबाचे आणि सक्षमचे संबंध कसे होते? चांगले होते, पण बोला. त्यांनी त्याला विश्वास देत होते की तुझा आमचा जावाई होणार. असं म्हणलं त्याला होतं. रिस्पेक्ट देत होते. मला माझे वडील स्वतः भीम जयंतीत घेऊन आले होते. आम्ही सोबत डान्स केला. सक्षमनी, माझ्या भावांनी, माझ्या पप्पांनी सर्वांना सांगत होते की माझा जावाई आहे हे. सगळ्यांना सांगितलं होतं. हे चांगल्या पद्धतीने वागणं हे किती दिवसापासून चालू होतं की सक्षम हा त्यांचा जावई आहे आणि मी तुझं लग्न त्याच्याशीच करतो, हे किती दिवसापासून चालू होते हे असं बोलणं? 1.5 वर्षापासून चालू होतं. 1.5 वर्षापासून चालू होतं. मग आता असे अचानक कसं काय हे घडलं? अशी ही प्लॅनिंग कशी केली आणि कुणं केलं असं? आता त्यांना बदला घ्यायचाच होता आणि त्यांनी फक्त टाइमचा इंतजार करू लागलेत. आणि जसंही त्यांना घरी असताना तुला कधी शंका आली असं होणार आहे म्हणून? आली होती खूप वेळेस. काय चर्चा होती? सक्षमला मारायचं, पण त्याच्या तोंडावर त्याला चांगलं बोलायचे, रिस्पेक्ट द्यायचे. घरी काय चर्चा होती? बस त्यानं आमच्या मुलीसोबत प्रेम कसं करू शकतो जय भीमाला असून. आता आम्ही एवढे मोठे गुन्हेगार असून त्यानं आमच्या मुलीवर हात टाकला, आमच्या मुलीसोबत एवढं काही केलं. आता आम्ही त्याला सोडणार नाही. सक्षमवर सुद्धा एमपीडीए लावण्यात आलेला होता. एमपीडीए ऍक्ट हा संघटित गुन्हेगारीसाठी असतो, त्याच्यावर सुद्धा लावण्यात आलेला होता. तो ऍक्ट म्हणजे तो सुद्धा गुन्हेगार होता असं बोललं जातं. याच्यात कितपत सत्यता आहे? हे सर्व माझ्या घरच्यांमुळे झालेलं आहे. तो काही गुन्हेगार वगैरे नव्हता. मी अल्पवयीन असताना माझ्या घरच्यांनी मला त्याच्यावर केस टाकू घातली होती आणि त्याच केसमुळे त्याच्यावर एमपीडी पडली. मुलीची केस होती ना शेवटी, त्यामुळे. काय मागणी आहे तुझी? अचल, ज्या पद्धतीनं घटना घडली, तुझी काय मागणी आहे शासनाला? तुझं जे म्हणणं आहे ते सांग. एवढंच मागणं आहे की त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, नाहीतर ते परत सुटून येऊन त्याच्या फॅमिलीला काही करतील. कारण ते मला बोलायचे, आम्ही त्याला एकट्याला संपवून शांत नाही बसणार, त्याच्या संपूर्ण खानदानाला संपवणार. आणि तू पण जर आमच्या विरोधात गेली तर तुलाही मारून टाकणार, हे बोलत होते. बोलायचे. आता पण जेव्हा पोलीस स्टेशनला गेले होते मी, हं. तेव्हा सुद्धा माझा भाऊ, लहान भाऊ आहे माझा, तर तो नाबालिक असल्यामुळे तो बोलला होता की मी 15-20 दिवसात सुटून येईल. आणि मला असं इशारे करत होता मारल्यासारखे, पाहून पोलिसांच्या समोर इशारे करत होता, मला धमकावत होता मी विरोधात जाऊ नये म्हणून त्यांच्या. काय म्हणत होता तुझ्याशी? काय म्हणत होता? काही म्हणला नाही, पण त्याच्या इशाऱ्यांनीच कळालं ना, मला मारायसारखं असं करत होता. तू विजातीय असल्या कारणानं तू ज्या तरुणावर प्रेम करत होतीस त्याचा खून करण्यात आला, कसं पाहतीस? तुझं काय शिक्षण झालेलं आहे? BSc
BSc फर्स्ट इयर. बीएससी फर्स्ट इयर. कसं पाहते या सगळ्या गोष्टीकडे? काय